विश्वजित कदम सांगलीमध्ये आज 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। विशाल पाटलांना तिकीट मिळालं नाही आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू आहे। जिल्ह्यातील 20 ते 30 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। विशाल पाटील यांची सांगलीमध्ये बंडखोरीची तयारी सुद्धा दिसते। बातमी आपण पाहतोय सांगलीमधून आणि त्याच संदर्भात विश्वजित कदम सांगलीमध्ये आज 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। कार्यकर्ते पदाधिकारी आता आक्रमक झालेले आहेत। राजीनामा सत्र सध्या सांगलीमध्ये सुरू झालेलं आहे। आपल्यासोबत काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। आज सकाळपासून 20 ते 25 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते करीम मिस्त्री आहेत। काय सांगाल, सकाळपासून काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा सत्र सुरू केलेलं आहे, काय पुढची भूमिका असणार आहे? वस्तुस्थिती राजीनामा देणं हे स्वाभाविक झालेलं आहे, कारण या सांगली जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वसंतदादांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारून महाराष्ट्रातली काँग्रेस बांधली आणि जिल्ह्यात तळागाळ डोंगर कपालीत कोकणामध्ये इकडे तिकडे काँग्रेसचा वलय निर्माण केला। त्या वसंतदादाच्या या सांगली जिल्ह्याच्या बालेकिल्ल्यात 25-30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले काँग्रेस पक्षाचा खासदार असून कायम आमचा विजय तर काळ्या दगडावरची पांढरेक असताना ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल। अशी परिस्थिती असताना आज मितीस वसंतदादांचे तत्कालीन काळामधले जे विरोधक आहेत त्यांच्या विरोधकांच्या काही विचाराचे काही धोरणं स्वीकारून वसंतदादा घराण्याचा वारस सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठा होऊ नये, महाराष्ट्रात मोठा होऊ नये, दिल्लीच्या तख्तापर्यंत जाऊ नये, अशा विचारधारा ज्या लोकांनी घेतली तशा लोकांचा महाविकास आघाडीत 100% समावेश आहे। पण ऐन वेळेला जागा वाटपामध्ये त्यांच्यावर अन्याय झाला, परंतु हा अन्याय होत असताना माझा प्रत्यक्ष रोष हा विशाल पाटील यांच्यावर नाही तर किंवा कुठल्या आघाडीतील पक्ष आहेत त्यांच्यावर नाही, तर माझी काँग्रेस कमिटी मुंबईची जी आहे आणि ती जे नेते मंडळी आहेत, ही नेते मंडळी आमची जागा लावून धरण्यामध्ये कमी पडले। आमच्या विश्वजित कदमसारखा एक तरुण नेता, राज्याचा व सांगली जिल्ह्याचा नेता, याने अथक प्रयत्न केले, जीवाचं रान केलं, अक्षरशः रक्ताचं पाणी केलं, असं करून सुद्धा त्यांची सुद्धा विनंती त्यांनी मान्य केली नाही व काँग्रेस हायकमांडकडे त्यांनी आपली मान्य रेटून धरली नाही। हा मोठा अन्याय। जर हा अन्याय सुधारायचा असेल तर अजून 2-3 दिवस बाकी आहे अर्ज भरायला। त्या मुद्दे जर यांनी हा अन्याय निवारण केला नाही तर निश्चित प्रकारे काँग्रेसमधून इथं बंडाचा झेंडा उभारल्याशिवाय राहणार नाही। आज इंडिया आघाडीनं खऱ्या अर्थानं या लोकसभेच्या जागेचा विचार करणं गरजेचं होतं। आज भाजपच्या उमेदवारानं जर शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला तरी ती सीट निवडून येऊ शकत नाही, अशी परिस्थिती असताना सुद्धा मुद्दामून काँग्रेस कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी, काँग्रेसच्या या तरुणांचं खच्चीकरण करण्यासाठी, तरुण मुद्दामून म्हणतो कारण वसंतदादा पाटलांच्या नंतर, पतंगराव कदम साहेबांच्या नंतर, मदन भाऊंनंतर विश्वजित कदम साहेब असतील, विशालदादा असतील, आमदार विक्रमदादा असतील, ह्या तरुणांनी या जिल्ह्याची जबाबदारी हातात घेऊन आज जिल्हा बँकेवरती असू दे, आज मार्केट कमिटी असू दे, या सर्व संस्थांवरती परिस्थिती राज्यात देशात विरोधाभास असताना सुद्धा सत्ता मिळवली, याचा विचार वरिष्ठांनी करणं गरजेचं होतं। परंतु या तरुणांचं राजकारण उभारू नये म्हणून मुद्दामून इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला तिकीट देण्यात आलेलं नाहीये, त्याच्या मागे षडयंत्र आहे। नक्कीच विशाल पाटील हे मात्र आता बंडखोरीची तयारी आहेत, परंतु ते अपक्ष लढणार का की अन्य कोणत्या पक्षावर लढणार हे मात्र पाहणं औचित्याचं असणार आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।